नमस्कार, मी शरयू तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते. आज आपण छोले आणि भटुरे याची रेसिपी पाहणार आहोत. भटुरे टम्म फुगलेले आणि कमी तेलकट कसे होतील याच्या मी काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिल्यांदा आपण भटुरेसाठी लागणारं पीठ मळून घेऊया. एका वाटीनं भरून मी इथं मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये 4 चमचे गोड दही, 5 चमचा बेकिंग पावडर, चवीपुरतं मीठ घालून हे सर्व जिन्नस मी हाताने एकसारखे मळून घेतलेले आहेत. नंतर त्यामध्ये थोडंसंच पाणी घालून थोडंसं कन्सिस्टन्सी बघून आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. हे पीठ साधारण मळताना आपली रेग्युलर आपण पोळ्यांसाठी कणिक मळतो त्यापेक्षा थोडीशी याची कन्सिस्टन्सी लूज ठेवायची आहे. आता हे पीठ तासभर झाकून ठेवायचं आहे. ज्या वाटीने मी मैदा घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी छोले रात्री स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून मी रात्रभर भिजत ठेवले होते. इथं आता माझ्याकडे एक स्टेनर आहे. त्यामध्ये मी 1 तमालपत्राचं पान, 2 दालचिनीचे तुकडे, 2 लवंगा आणि 1 छोटी वेलची ज्याचं मी तोंड उघडून स्टेनरमध्ये टाकलेलं आहे. तसेच त्यामध्ये 1 चमचा चहापूड घातलेली आहे. स्टेनर नसेल तर कापडाच्या पुरचुंडीत हे सर्व जिन्नस घालून तुम्ही वापरू शकता. स्टेनर कुकरमध्ये टाकला आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ, हळद आणि छोले बुडतील एवढं पाणी घालून कुकर लावून घेतलं आहे. सुरुवातीला मी 1 शिट्टी मोठ्या आचेवर, नंतर 5 शिट्ट्या छोट्या आचेवर करून घेणार आहे. कुकर होतो आहे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यात लसूण, आलं, टोमॅटो आणि कांदा भाजून घेतलेला आहे. हे सर्व जिन्नस आपल्याला थोडंसं पाणी घालून चांगली स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे. कुकर गार झाला आहे. आता मी त्यातलं स्टेनर साईडला केलेलं आहे. छोले आणि पाणी मी वेगवेगळं काढून घेतलं आहे. गॅसवर कढई तापवून त्यामध्ये भरपूर तेल घातलेलं आहे. त्यामध्ये मी ही जी आपण मसाल्याची पेस्ट केली होती ती सर्व पेस्ट घातलेली आहे आणि ही पेस्ट छान एकसारखी परतून घ्यायची. जोपर्यंत त्याला कढईनं तेल सुटत नाही तोपर्यंत ही पेस्ट आपल्याला छान परतून घ्यायची आहे. नंतर त्यामध्ये हळद, तिखट, धनेपूड, जिरेपूड आणि छोले मसाला घालून एकसारखं हलवून घ्यायचं आहे. आता शिजवलेले छोले त्यात घातले. कडेकडेचे थोडेसे छोले मी चमच्याने स्मॅश केले आहेत आणि नंतर त्यामध्ये शिजलेलं आपलं चहाचं पाणी घातलेलं आहे. आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि छोले शिजवताना देखील आपण थोडं मीठ घातलेलं होतं त्यामुळे आता त्या अंदाजेच मीठ वापरा. नंतर त्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी हाताने चुरून घालायची आहे आणि शेवटी कोथिंबीर घालून मस्त असे ग्रेव्हिश छोले तुम्ही पाहू शकता. भटुरेचं पीठही आपलं चांगलं भिजलेलं आहे. आता त्याचा गोळा करून मी लाटून घेते आहे. कुठल्याही शेपमध्ये तुम्ही लाटू शकता, फक्त थोडंसं जाड लाटून घ्यायचं. गॅसवर कढईत तेल तापत ठेवले आहे. तेलाचे टेम्परेचर जास्तही तापवायचे नाही आणि कमीही तापवायचे नाही. मध्यम आचेवर भटुरा तळून घ्यायचा आहे. भटुरा तेलात सोडला की त्याच्यावर झाऱ्यानं असे तेल उडवून घ्यायचे. नाहीतर अगदीच फुगला नाही तर तो भटुरा दाबायचा झाऱ्यानं, म्हणजे मग तो बरोबर असा टम्म फुगतो. तर रेडी आहेत आपले छोले आणि भटुरे. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.